नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो शेतकरी मित्रांनो. हा जो जी आर आलेला आहे महसूल व वन विभागाकडनं हा जी आर आलेला आहे. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा जी आर आलेला आहे एप्रिल 2026 मध्ये. अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं असेल, त्या शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे. या जी आरमध्ये आता कशा पद्धतीची माहिती आहे, कशा पद्धतीने तुम्हाला मदत दिली जाणार आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता शेतकरी मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. एप्रिल 2026 मध्ये त्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं त्यांच्यासाठी. आता महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. महसूल व वन विभागाकडनं दिनांक 12 जून 2026 चा लेटेस्टचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना, जी की आपण वाचून घेऊ. अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येत आहे. शासन निर्णय महसूल व वन विभागाकडून जे की दिनांक 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्त्यांव्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्रांचे उधाण, आकस्मिक आग या स्थानिक आपत्ती बाधितांना मदत देण्याची धोरणा निश्चित केलेली आहे. तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयाने सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आता यामध्ये दिलेलं आहे 2 नंबरला खरीप 2025 व यापुढील कालावधी करिता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबतचा निविष्ट अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक 27/3/2023 प्रमाणे देय राहील. असा निर्णय दिनांक 23/5/2025 पासून रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यांनी संदर्भ क्रमांक 4 ते 8 येथील म्हणजे एप्रिल 2026 या कालावधीत अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. तर निर्णय काय घेतलेला आहे आपण ते पण इथं बघून घेणार आहोत. आता शासन निर्णय दिलेला आहे, जो की एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार 14,58,90,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. ओके, 14,58,90,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे एप्रिल 2026 साठी राज्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन मदत क्रमांक 3 यांनी हा निर्णय वितरित करावा. संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथील नमूद दिनांक 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांच्या संगणकीय प्रणालीवरून भरून मान्यतेबाबतचा नियमानुसार कार्यवाही करावी. आता डीबीटी पोर्टलद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जे नुकसान भरपाई जी असेल तुमची एप्रिल 2026 ची अवकाळी पाऊसमुळे, अवेळी पाऊसमुळे, तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे ती अमाऊंट. ओके. आता यामध्ये दिलेलं आहे चालू हंगामामध्ये यापूर्वी शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतींच्या निधीमध्ये या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या
निधीचा समावेश नाही. याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. ब मध्ये दिलेल्या कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुपयोग होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. हा निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या नियोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधितांनी करावी. लाभार्थ्यांना मदत वाटपीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकेंनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेखी निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे. करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. असं इथं उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधी खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. त्यानंतर सदर शेतीपीक नुकसानीचा खर्च मागणी क्रमांक दिलेला आहे. मुख्य लेखाशीर्ष नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर, चक्रीवादळे इत्यादी असे अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकांनुसार खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य व सहाय्य अनुदानाने या लेखाशीर्षाखाली सोबत विवरणपत्राप्रमाणे आर्थिक वर्ष 2026-27 मधून भागवण्यात यावा. या बाबतीची देयक अधिधान व लेखा कार्यालय यांनी मुंबई यांना सादर करण्याकरिता शासन निर्णय दिलेला आहे, जो की दिनांक 16/10/2007 मध्ये लेखा अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांना आहरण व संवितरण अधिकारी आणि वित्तीय सल्लागार व सहसचिव नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर शासन निर्णय दिलेला क्रमांक दिलेला आहे. यामध्ये 12/6/2026 चे विवरणपत्र देण्यात आलेले आहे. अनुक्रमांक, विभाग, जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र हेक्टर व निधी लक्ष दिलेला आहे. ओके, तर तुम्हाला मी आता पुणे विभागासाठी जर बघायला गेलं तर पुणे विभागामध्ये जर बघायला गेलं सातारा, सोलापूर, पुणे करिता जर बघायला गेलं एप्रिल 2026 हा कालावधी आहे. याच्यामध्ये प्रस्ताव दिनांक दिलेला 11/5/2026 साताऱ्यासाठी, 14/5/2026 प्रस्ताव आहे सोलापूरसाठी आणि 20/5/26 प्रस्ताव आहे पुण्याकरिता. आता या तिघांना मिळून जर बघायला गेलं तर बाधित क्षेत्र पुणे विभागकरिता बाधित हेक्टर संख्या शेतकऱ्यांची संख्या आहे 9,842. बाधित हेक्टर आहे 4,351.20 आणि त्यांना निधी मंजूर झालेली आहे 792.74 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. त्यानंतर 2 नंबरला छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नांदेड एप्रिल 2026 साठी आहे, धाराशिव एप्रिल 2026 साठी आणि हिंगोली एप्रिल 2026 साठीच आहे. यांचे प्रस्ताव दिनांक दिलेला आहे 21/5/2026 यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला गेले तर टोटल बाधित शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे 2377 बाधित हेक्टर आहे 1590.2 आणि निधी मंजूर झालेला आहे 296.47 लक्ष. त्यानंतर दिलेल्या 3 नंबरला अमरावतीमध्ये, याच्यामध्ये अमरावतीमध्ये जर बघायला गेलं अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम एप्रिल 2026 नुकसानग्रस्त आहे 25/5/2026 प्रस्ताव यामध्ये देण्यात आलेला आहे. अमरावती विभागासाठी जर बघायला गेलं तर
एकूण संख्या आहे शेतकऱ्यांची बाधित 4048 बाधित हेक्टर आहे 2157.73 आणि एकूण इथं निधी मंजूर झालेला आहे 369.69 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. एकूण पुणे विभाग प्लस छत्रपती संभाजीनगर विभाग प्लस अमरावती विभाग करिता टोटल यांची बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 16,267 बाधित हेक्टर आहे 8,098.95 आणि निधी मंजूर झालेला आहे 1458.90 लक्ष म्हणजे 14,58,90,00,000 रुपये इतका निधी आपल्याला मंजूर करण्यात आलेला आहे. ओके, तर डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. शेतकरी मित्रांना खूप सारी म्हणजे ते मदतीचा हात त्यांच्या सरकारकडून मदतीचा हात आलेला आहे. तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये निधी मंजूर करण्यात येईल. ज्या हेक्टरीप्रमाणे देण्यात येत आहे त्या हेक्टरीप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये देण्यात येईल 2 ते 3 हेक्टरप्रमाणे आपल्या नुकसानी भरपाई देण्यात येईल. डायरेक्टली आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल. ओके, आनंदाची बातमी आहे. तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कोणालाही या व्हिडिओ डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पीडीएफ फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करू शकता. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलवर पहिली वेळ असेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. अशाच तुमच्यासाठी योजना व शेतीविषयी माहिती आपल्या चॅनलला येत असतात. अशाच माहितीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक्यू.